खरेदी विश्वासाची, खरेदी आनंदाची, योग्य दर, विनम्र सेवा, पलूसच्या आनंद बाजारची। सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर, प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स, स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा, कॉस्मेटिक्स, होजिरी, फुटवेअर, सर्व काही एकाच छताखाली। आनंद बाजार, SBI बँकेसमोर, पलूस। प्रोप्रायटर स्वप्नील अनिल कदम। मोबाईल नंबर 95 79 87 93 39। पलूस नगर परिषद काँग्रेसची सत्ता, 15 जागांवर काँग्रेसचा दणदणीत विजय। राष्ट्रवादीला 4 तर भाजपला 1 जागा। पलूस नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये काँग्रेस पक्षाने जोरदार मुसंडी मारत नगराध्यक्ष पदासह 15 नगरसेवक पदांवर विजय मिळवला आहे। तब्बल 9 वर्षांनंतर झालेल्या या निवडणुकीत काँग्रेसच्या संजीवनी सुहास पुदाले यांनी 1350 मतांच्या प्रचंड मताधिक्याने नगराध्यक्ष पदाची माळ गळ्यात घातली। त्यामुळे बहुचर्चित पलूस नगर परिषदेवर काँग्रेसने आपला ठसा उमटवत सत्ता प्रस्थापित केली आहे। नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदासह 21 जागांसाठी ही निवडणूक पार पडली होती। काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांनी ताकदीने प्रचार करत अटीतटीची लढत दिली होती। त्यामुळे निकालाबाबत सर्वत्र कमालीची उत्सुकता होती। अखेर रविवारी 21 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होताच काँग्रेसच्या यशावर शिक्कामोर्तब झाला। या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे 15 उमेदवार निवडून आले असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला 4 जागांवर तर भाजपला 1 जागेवर समाधान मानावं लागले। प्रचारादरम्यान काही टप्प्यांवर पिछाडीवर दिसणाऱ्या काँग्रेसने अखेर निर्णायक आघाडी घेत विजय खेचून आणला। या यशामुळे पलूस तालुक्यात काँग्रेसचे वर्चस्व अबाधित राखण्यात आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांची राजकीय पकड पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। निकाल जाहीर होताच पलूस शहरात जल्लोषाला उधाण आलं। गुलालाची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी आणि डॉल्बीच्या निनादात काँग्रेस कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद साजरा केला। पलूस नगर परिषद निवडणूक 2025 काँग्रेससाठी ऐतिहासिक ठरली असून स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची सुरुवात झाल्याचं चित्र आहे। त्याला माझा नमस्कार। त्यांनी जो मला आशीर्वाद दिला नगराध्यक्ष पदासाठी, ती निवडून मला संधी दिली आहे, त्या संधीचं मी नक्की सोनं करून दाखवणार आणि ह्या पलूस जनतेची मी सेवा करून दाखवणार आहे। धन्यवाद। कदम साहेबांची प्रेरणा माननीय बाळासाहेब कदम आणि महेंद्र पलाड यांनी पलूसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांना हाताशी घेऊन विकास कामांच्या जोरावर काँग्रेसची निवडणूक लढवली आणि जनतेने सुद्धा सर्वांच्यावर विश्वास ठेवून अतिशय चांगले उमेदवार असल्यामुळे नगराध्यक्षासह 15 उमेदवार काँग्रेसचे निवडून दिले। हा विकास कामाचा विजय स्वर्गीय वसंतरावजी पुदाले दादा, स्वर्गीय गुंडादाजी, स्वर्गीय खाशाबांना, स्वर्गीय अमरभाऊ इनामदार, स्वर्गीय राजाराम सदामते बापू यांच्या प्रेरणेनं आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली पलूस शहराचा विकास चांगल्या पद्धतीने करू आणि सर्व मतदारांनी हा जो विजय दिलेला आहे त्या विजय दिल्याबद्दल शतशः सगळ्यांचे आभार मानतो। महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेचे निकाल हे जाहीर झालेले आहेत आणि त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील माझ्या मतदारसंघातील पलूस नगरपालिकेचा निकाल हा नुकताच जाहीर झालेला आहे आणि मला आनंद होतो आणि की पलूस नगरपालिकेवर पुन्हा एकदा स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या विचारांचा वारसा हा कायम पलूसच्या जनतेने ठेवलेला आहे आणि पलूसचे नगराध्यक्ष हे काँग्रेस पक्षाचे हे विजयी झालेले आहेत आणि एकूण 20 नगरसेवकांपैकी 15 नगरसेवक हे काँग्रेस पक्षाचेही विजय या ठिकाणी झालेले आहेत। मी पलूस शहरातल्या सर्व नागरिकांचे आणि सर्वसामान्य लोकांचे मनापासून या ठिकाणी आभार मानेन। पुन्हा एकदा त्यांनी माझ्यावर, कदम कुटुंबावर, काँग्रेस पक्षावर हा विश्वास दाखवलेला आहे। त्याचबरोबर जे कार्यकर्ते आणि जे उमेदवार गेले 25 दिवस, 1 महिनाभर या निवडणुकीमध्ये मनापासून राबले, अशा कार्यकर्त्यांचेही मी मनापासून या ठिकाणी आभार मानेन आणि हा जो विजय आहे हा स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांना आणि त्याचबरोबर स्वर्गीय वसंतराव पुदाले दादा असतील, स्वर्गीय खाशाबांना असतील, स्वर्गीय गुंडादाजी असतील, स्वर्गीय अमरभाऊ इनामदार असतील, स्वर्गीय राजाराम सदामते असतील, या सगळ्यांना हा विजय मी या ठिकाणी अर्पित करतो।